कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे नाही, कारण का तुम्ही दुःखात असले तरी कोणाला काही फरक नाही पडत आहे, कळलं ना? तुम्ही म्हणत असाल ही मध्ये मध्ये असे स्लँग टाकते, पण काय करू, खरंच आपण सुखात आहो की दुःखात आहो कोणाला काही फरक नाही पडत आहे. उलट जेव्हा आपण दुःखात असतो ना, 4 लोक आपल्यावरती हसायला येतात, अरे बघ असं झालं. त्यामुळे कधीही कोणताही मुवमेंट असू दे, तुम्ही हसत राहा. हसल्याने आधे प्रॉब्लेम तसेच सॉल्व्ह होतात, कारण का जे लोक आपल्यावरती चढतात ना त्यांना त्रास होतो. ही कशी काय खुश आहे, हा कसा काय खुश आहे? त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, पण आम्हाला तुम्हाला दाखवायचे नाही, ठीक आहे? त्यामुळे हसत राहा आणि मस्त जागा. चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आज आहे मंगळवार, माझा फास्ट आहे, त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगलीच होणार आहे. झाली आहे, रादर चांगली झाली आहे, ठीक आहे? आज बघूया दिवसभरात काय काम आहे, काय ते काम भरपूर जास्त आहे, पण स्टेप बाय स्टेप आपण कंप्लीट करणार आहोत. आणि हां, तुम्ही सांगा तर तुम्हाला काय बघायला आवडेल. मी रेसिपीज पण टाकत जाईन, जसं तुम्हाला आवडेल तसं मी गोष्टी अपडेट करत जाईन यूट्यूबवरती. पण तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हो, आणि आज मी काही बाहेरचं खाणार नाही आहे, बट ऑब्वियस उपवास आहे. पण मी ना प्लॅन करते ह्या सॅटर्डेला, जो की माझा हाफ डे असतो, मी 3 वाजता सुटते, तर मी इथले काहीतरी एखादं चांगलं प्लेस निवडेल जिकडे जाऊन मी मस्तपैकी चायनीज किंवा काहीतरी खाऊ शकते. मला ना भरपूर दिवस मी चायनीज नाही खाल्लं आहे, तर मी ठरवलं ह्या सॅटर्डेला कुठेतरी मस्त एखादं प्लेस इथे निवडायचं. मी बघणार आहे, आजूबाजूला विचारणार आहे माझ्या कलिग्सला की कोणतं चांगलं प्लेस आहे जिथे जाऊन मी मस्तपैकी असं चायनीज खाऊ शकते. आणि मी त्या दिवशी ऑफिसच्या खाली फ्रांकी खाल्ली होती यार, भारी होती एकदम, मला आवडली, चांगली बनवली तर. हां, तर मी संध्याकाळी व्हिडिओ हा कंटिन्यू करेल, कारण का आता ऑफिसला टायमिंगला पोचायचं आहे ना, जास्त वेळ नाही आहे, ठीक आहे? सी यू सून. हाय, तर मी निघाली आहे ऑफिसमधून. मला एवढा आनंद होता ना की मी 6:30 पावणे 7ला ऑफिसमधून निघते. जी मुलगी 8:30-9 वाजता घरी जायची, ती 6:30 पावणे 7ला ऑफिसमधून निघते. काय खुशी आहे माझ्या चेहऱ्यावरती, बघू शकता तुम्ही, बघू शकता, बघा बघा बघा. थोडी ओव्हर ॲक्टिंग झाली, पण ठीक आहे, चला, एवढं तर चालतंच ना. तर मी चालली आहे घरी. आज थोडं जास्त काम केलं मी, म्हणजे सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करायच्यात आज पहिली याच्या. सो मला खूप गोष्टी काय डॉग यार, आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ डॉग. मस्त हस्की आहे, क्यूट ना, मला आवडतात डॉग्स, आवडतात, छान असतात. जास्त मला कॅट्स नाही आवडत, माहीत नाही आपण, मला कॅट्स नाही आवडत, मला डॉग्स जास्त आवडतात, ठीक आहे? तर मी थोड्या गोष्टी सॉर्ट आऊट केल्या, लाईक पॉलिसीज आणि वगैरे सगळं ते मी सॉर्ट आऊट करून ठेवलं आहे सगळं. बाकीच्या गोष्टी पण मला सॉर्ट आऊट करायच्या, थोडा वेळ लागेल. डॉक्युमेंट्स आहेत, अटेंडन्स पॉलिसीज आहेत, लीव्स पॉलिसीज आहेत, सगळ्या आहेत ज्या मी सॉर्ट आऊट करणार आहे, ठीक आहे? आणि मला असं वाटतं आहे माझ्या चेहऱ्यामुळे की नाही तेज आलं आहे, असं खुश राहण्याचं तेज असतं माहिती ते, जसं चेहरा चमकतो असा, तसं झालं आहे मला. आता हे जे लोक व्हिडिओ बघत असतील आणि ज्याने माझे पहिले व्हिडिओ बघितले असतील ते कम्पेअर करणार आहे, ठीक आहे? तुम्ही बघू शकता किती उजेड आहे, मी किती उजेडात निघाली ऑफिसमधनं. सॉरी मी फ्लॉन्ट करते आहे, बट हे तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही रात्री 8:30-9ला ऑफिसमधनं निघता आणि जेव्हा तुम्ही 6:30ला ऑफिसमधनं निघता, काय फरक आहे ना, तो तुम्हाला लवकर कळेल. मी सकाळी 9 वाजता ऑफिसला जायची आणि संध्याकाळी 8:30 बाहेर पडायची, ठीक आहे? चला, नो वरीज. आता आपण निघाले आहे मी घरी, आणि ना वॉकिंग डिस्टन्सचं काय वाटत नाही, एकदम भारी वाटतं इकडे चालायला, अशी मोकळी हवा, ही झाडं आणि हे कन्स्ट्रक्शन. हे कन्स्ट्रक्शन काय भाई, आतमधलं जे थोडं आय थिंक मला वाटतं 100-150 वर्षापूर्वीचं हे कन्स्ट्रक्शन असणार आहे, पण कन्स्ट्रक्शन किती मजबूत आहे. आताच्या बिल्डिंग्स पडतात, लिटरली पडतात. मी ऐकलं, अय्या हां, आय थिंक मी काल का परवाच ऐकलं, एक ब्रिज पडला एका गाडीवरती. नशीब, आता माहीत नाही, मी जास्त न्यूज बघितली नाही आहे ती, गाडीत कोण होतं नाही होतं कोणाला लागलं, पण कसं काय तो ब्रिज पडू शकतो? जर तो ब्रिज पूर्ण बांधायचं काम चालू आहे आणि तो ब्रिज पडला आहे, लाईक काय सेन्स आहे ह्या गोष्टीला, मला हेच कळत नाही आहे. तेव्हाचं कन्स्ट्रक्शन कसं होतं, आताचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, आपण कसं करतो आहे, कोणाला काही पडली नाही आहे त्याची, कोणालाच. अरे जरा विचार करून सामान वापरा ना त्या ब्रिज बनवण्यासाठी, म्हणजे सगळीकडेच घोटाळा करायचा आहे का तुम्हाला? हां, जाऊ दे, काय बोलणार, प्रत्येकाची ज्याची त्याची मर्जी, आपण काही बोलू शकत नाही आहे.
आपण फक्त आपलं ओपिनियन देऊ शकतो. ज्यांना जे करायचं ते करत राहणार आहे. ठीक आहे. हे आहे कोर्ट, फौजदारी न्यायालय, L15 रोड, मुंबई. हे आहे कोर्ट. ठीक आहे. आणि इकडे खूप सारे वकील बसलेले असतात सकाळचे. तुम्ही जर कधी आला तर तुम्हाला दिसतील वकील असतात. त्यांच्या काही वकिलांच्या तोंडात कोर्टाच्या बाहेरच पान असतं. म्हणजे कसले वकील इथे पान खाऊन तुम्ही असं बोलता का कस्टमरशी? कधी कधी ना मला खरंच विचार पडतो की हे लोक असे कसे वागू शकतात. एक बेसिक सिव्हिक सेन्स जो मूर्खासारखा ट्रेंड चालला आहे इंस्टावरती ना, तो सिव्हिक सेन्स नाही म्हणते. बेसिक कर्टसी आहे की तुम्ही तुमच्या वर्कप्लेसवरती पान तंबाखू कसं खाऊ शकता. ठीक आहे. जी लोक खातात ते खरंच तुम्ही तुमचं ऑफिस उरल्यानंतर तुम्हाला पाहिजे ते करा, कोण तुम्हाला नाही म्हटलं नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या वर्कप्लेसवरती असता, हे जे लोक खातात ना गुटखा तंबाखू, वर्स्ट पीपल, खरं सांगते वर्स्ट पीपल असतात हे लोक. ठीक आहे. चला आपला राहिला व्हिडिओ आपण नंतर कंटिन्यू करूया. बाय. हॅलो. तर मी आले घाटकोपर स्टेशनला. हां, मी चालत घरी जाते. मी दिवसभर चालायला भेटत नाही मला. सकाळी खूप गडबड असते, ऑटोने जाते. पण संध्याकाळचा प्रेफर तुम्ही चालत घरी जाऊ. इथून मला वाटतं घाटकोपर ते 1.5 किलोमीटर आहे. मला एक्झॅक्ट अंदाज 1-1.5 किलोमीटर असेल तर मी चालून प्रेफर करते. आता मस्त हेडफोन टाकायचे आणि चालायचे, जेणेकरून थोडं चाललं पण होईल, काळजी घेतली नाही. आणि मला भाज्या पण बघता येतील स्टेशनला. तर मम्मीचा हा प्रश्न रोज असतो की उद्या भाजी काय देऊ, भाजी काय देऊ. मला ना कळत नाही नक्की काय करावं ते. ठीक आहे. मम्मी ठरवलं की भाजी घेऊन जाईल, म्हणजे मम्मीला भाजीचं टेन्शन येणार नाही. आणि थोडं सलाडचं पण सामान घेऊन जाईल, काकडी गाजर ते सगळं, जेणेकरून थोडं हेल्दी खायला भेटेल. ठीक आहे. चला बाकीचा व्हिडिओ घरी गेल्यावर शूट करते. आणि कालच्या व्हिडिओमध्ये ना मी माझी काल मी मस्त पालकची भाजी बनवली होती, ती पण तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. तर मी आज अपलोड करणार आहे.